तेव्हा देर आहे दुरुस्त आहे असंच म्हणावं लागेल, पण आता ही कारवाई सुरू राहिली पाहिजे, ही मध्ये थांबली नाही पाहिजे। पुढे पुढच्या बातमीकडे, आमच्या हक्काचं असलेल्या ओबीसी आरक्षणात कुणाला घुसू देणार नाही असा इशारा प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी दिला। हाकेंनी सिंदखेड राजातून आपली अभिवादन यात्रा सुरू केली। यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। दरम्यान प्राध्यापक हाकेंशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे। जरांगे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे की आरक्षण घेणार तर ओबीसी मधूनच घेणार आणि आपण ओबीसीचे आज उभरते नेतृत्व काय सांगा। बघा, जरांगेंनी काही म्हटलं तरी हे संविधान आहे, फुले शाहू आंबेडकरांचं संविधान आहे। या संविधानामध्ये पंक्तीला बसलेल्या शेवटच्या घटकाचा सुद्धा विचार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे। त्या घटकापर्यंत सुग्रास असा लोकशाहीच्या माध्यमातून, योजनांच्या माध्यमातून, रिझर्वेशनच्या माध्यमातून लोकशाहीचं सुग्रास असं अन्न त्या शेवटच्या घटकापर्यंत पोचण्याचं प्रावधान महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी केलं आहे। पण त्या शेवटच्या घटकापर्यंत हे पोचत नाही। ते पोचायच्या अगोदरच आत्ता कुठंतरी माझे 12 बलुतेदार, 18 बलुतेदार, एखादा शिक्षक एवढं महाराष्ट्रभर फिरतोय, मला काल एकमेव कुंभाराचा सरपंच बघायला मिळाला। म्हणजे या लोकांना आत्ता कुठंतरी निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळतंय, कुठंतरी शिक्षक एखादा होतोय, त्या बी नोकर भरत्या नाही आहेत, खाजगीकरण खूप मोठ्या प्रमाणात झालं। ही लोक व्यवसाय त्यांचा उद्ध्वस्त झाला आहे, लोक बांधकामावरती बेरोजगार म्हणून जात आहेत। यांचे सगळे परंपरागत व्यवसाय संपलेले आहेत। यांना कुठलंही शासनाकडे कुठली योजना नाही, यांना कुठलंही लोन उपलब्ध होत नाही। आणि जे ओबीसीचं रिझर्वेशन 94-95ला इम्प्लिमेंट झालं आहे, आज 27-28 उन्नीपुरी वर्ष होत आलेत आणि हे उद्ध्वस्त करायचं आहे, ओबीसी मधूनच घ्यायचं आहे। जर जरांगे म्हणतायत तसं सरसकट सगळे सोयरेदार या आरक्षणामध्ये आले तर मायबाप सरकार हो, हे माझं 12 बलुतेदारांची लोक त्यांच्या स्पर्धेमध्ये टिकतील का? वारंवार या ठिकाणी आंदोलनाची धमकी देऊन सरकारला कोंडीत पकडण्याचं काम जे आहे ते जरांगे करताना दिसत आहे। त्यांची एकच भूमिका आहे, सगळे सोयऱ्याचा मुद्दा असेल त्याचबरोबर ओबीसी मधून आरक्षण, हीच मागणी घेऊन ते सरकारला कोंडीत पकडतायत, काय सांगा? अशी आव्हानं करून, अशा मागण्या करून, असे मोर्चे काढून असं काही होत नसतं। संविधानानं काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, खूप विचारांती या गोष्टी झालेल्या आहेत। हजारो वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या बलुत्या आलुत्यांना, ज्या दीनदलिताला, ज्या आदिवासींना या निर्णय प्रक्रियेमध्ये घ्यायचं आहे, सिव्हिलायझेशनमध्ये घ्यायचं आहे, शिक्षणामध्ये घ्यायचं आहे, माणूस म्हणून त्यांना जगवायचं आहे, संरक्षण देऊन ह्या लोकांना पुढे घेण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या संविधानानं विचार केला आहे। त्यामुळे अशा कुठल्या तरी लोकांनी काहीतरी मागणी करावी आणि कुणाचं तरी घर उद्ध्वस्त करू नये आणि शासनानं अशा लोकांना बळी पडू नये, ही माझी शासनाला विनंती राहील। राहुल खंडारे, न्यूज 18 लोकमत, बुलढाणा।